यानंतर आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं। जे उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा बसून घ्यावे। मेकरमधील या आरक्षण बचाव यात्रेच्या सभेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, आपण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून गेल्या 13 दिवसापासून ही यात्रा आणलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला आव्हान देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर 2 प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने एक ठाम भूमिका घेतली आणि या ठिकाणी ह्या आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठ्यांना मागितलेल्या आरक्षणाला पाठिंबा देत असताना वारंवार आपण हे स्पष्ट केलेलं होतं की आपण गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था कायद्यानुसार निर्माण करू, परंतु ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे, ओबीसीचं ताट कोटा वेगळा राहिला पाहिजे। परंतु आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाने आणि इतर सर्व प्रस्थापित पक्षांनी मनोज जरांगेंची जी आततायी भूमिका आहे, त्यांना ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण पाहिजे असा जो एक बालहट्ट ते करत आहेत, याच्या बाबतीमध्ये कोणतीच भूमिका घेतली नाही। या संबंधामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे की तुम्हाला संविधानाच्या चौकटीतला जो कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण देता येईल आणि म्हणून ओबीसी कोट्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे सगळे सोयरेचा अध्यादेश मान्य करता येणार नाही, कारण तो कायद्याला धरून नाही। परंतु या प्रश्नावरती गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसींच्या मध्ये आपापसामध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली। या परिस्थितीमध्ये जी कायद्याची बाजू आहे, जी संविधानाची बाजू आहे, त्याच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी ठामपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूमिका घेऊन उभी राहिलेली आहे आणि ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी फिरत असताना आम्ही बघत आहोत की स्वतःच्या आरक्षणाबद्दल साशंक झालेले, असुरक्षित झालेले जे ओबीसींचे समाज बांधव आहेत ते गावागावामध्ये आपल्या यात्रेचं खूप मोठ्या प्रमाणावरती स्वागत करत आहेत। माळी बांधव आपल्याला भाजीपाला, फुलांच्या, फळांच्या टोकऱ्या देऊन स्वागत करत आहे। धनगर बांधव आपल्याला घोंगड्या आणि काठी देऊन स्वागत करत आहे। बंजारा बांधव आपल्याला त्यांचं जे ट्रॅडिशनल गोधडी आणि एक कवड्याची जी कवलपाक म्हणून आहे ती देत आहे। आणि अशा प्रकारे आपण बघत आहे की सर्व ओबीसी समूह आश्वस्त होऊन या यात्रेमध्ये सामील होत आहे। समाजामध्ये सलोखा नांदावा, आरक्षणामधून सामाजिक सौहार्द बिघडू नये आरक्षणाच्या विषयावरून ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी मैदानामध्ये आहोत। मराठा बांधवांना देखील आमची विनंती आहे, आमचं आवाहन आहे की जे कायद्यामध्ये बसत आहे याच्या पलीकडचं मागण्याचा हट्ट त्यांनी करू नये आणि या ठिकाणचं सामाजिक समतेचं, सामाजिक बंधुत्वाचं जे वातावरण आहे, सलोख्याचं जे वातावरण आहे ते कायम ठेवावं।
या निमित्ताने आज मेकरमध्ये देखील मी हे आवाहन आपल्या सर्वांना करते. उद्या 7 तारखेला औरंगाबाद येथे आपली ही यात्रा समाप्त होत आहे आणि त्यावेळेस एक भव्य रॅली, जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत असे ओबीसी, SC, ST या सर्व बांधवांची, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक भव्य रॅली आपण उद्या करत आहोत. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून मंडल दिन जो आहे उद्या, तो आपण उद्या साजरा करणार आहोत. त्या ठिकाणी आपली संख्या, आपली शक्ती आणि आपला राजकीय निर्धार दाखवण्यासाठी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं, हे आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते.